नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत खूप साऱ्या लोकांनी पोर्टलवरून वेबसाईटवरून फॉर्म भरले गेलेले आहेत. तर बऱ्याच साऱ्या लोकांचे जे आधार कार्ड न दिल्या कारणाने फॉर्म रिजेक्ट करण्यात आले आहेत. पण त्यांची काही चुकी नसताना ते फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. कारण की पहिल्यांदा जे पोर्टल चालू करण्यात आले होते त्या पोर्टलवर आधार कार्ड अपलोड करण्याचं ऑप्शन अवेलेबलच नव्हतं. आधार OTPने आपण फॉर्म भरत होतो. आधार OTP टाकल्यानंतर सगळं आधार कार्डचे डिटेल्स स्कॅन करत होतो. त्यामुळे ते आधार कार्ड अपलोड करण्याचा ऑप्शनही दाखवत नव्हता. पण आता ज्यांनी आधार कार्ड OTPने फॉर्म भरले आहेत त्यांचे फॉर्म रिजेक्ट करण्यात येत आहे, रिसबमिट करण्यात लावलेले आहेत. खूप सारे लोकांनी आधार कार्ड अपलोड करा असे पण एडिट करण्याचं ऑप्शन तिथं अवेलेबल करून दिलेलं आहे. रिसबमिट करण्याचं ऑप्शन तिथं अवेलेबल करून दिलेलं आहे. तर ज्यांनी आपल्या OTPद्वारे फॉर्म भरण्यात गेलेले आहेत त्यांनी सर्व लोकांनी आपले आधार जे फॉर्म आहेत ते पेंडिंगमध्ये गेले असतील. काही लोकांचे अजूनही पेंडिंगमध्ये आहेत. पेंडिंगमध्ये ते आता जे रिसबमिटमध्ये जातात. रिसबमिटमध्ये तुम्हाला आधार कार्डचे फोटो फ्रंट साईड आणि बॅक साईड तिथे अपलोड करून नंतर ते फॉर्म पूर्ण एकदा चेक करून बँक डिटेल वगैरे काय चेंज करायचे ते चेंज करून अपलोड करून टाकायचे. बाकी काही चेंज करायचे नसेल तर काही भानगडीत पडू नका. फक्त ते फॉर्म कशासाठी रिजेक्ट करण्यात आलेले, कशासाठी रिसबमिट करण्यात आलेले आहे, तर आपण जे पहिल्यांदा फॉर्म भरलं होतं त्या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करण्याचं ऑप्शन नव्हतं. काहीचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत. असे पण केसेस आहेत की त्यांचे फॉर्म अप्रूव्ह पण झालेले आहेत. पण ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत, खूप साऱ्या लोकांचे फॉर्मचे ते आधार कार्ड अपलोड न केल्यामुळे रिजेक्ट झाले. त्या ठिकाणी फक्त आपल्याला आधार कार्डची फर्स्ट आणि बॅक साईड तिथं अपलोड करायचे आणि फॉर्म आहे त्या परिस्थितीत तुम्ही जर सबमिट केला फक्त 2 साईड अपलोड करून तरी तुमचा फॉर्म काही तासानंतर काही दिवसानंतर अप्रूव्ह होईल. 100% अप्रूव्ह होईल. तर काही घाबरून जायचं कारण नाही. खूप सारे लोक घाबरून जातात की माझा फॉर्म रिजेक्ट झाला, काय रिझन समजत नाही. कारण की पहिल्यांदा सर्वांनाच हा प्रॉब्लेम होता की आधार कार्ड OTPने फॉर्म भरल्यानंतर तिथं आधार कार्ड अपलोड करायचं ऑप्शन नव्हतं. तर हे सर्वांपर्यंत ही मेसेज शेअर करा, हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या मित्रपरिवार फॅमिलीमध्ये हा नक्की व्हिडिओ शेअर करा. आपलाही फॉर्म आज नाही उद्या रिजेक्ट होऊ शकतो. रिजेक्ट झाल्यानंतर आपल्याला ही प्रोसेस करणे गरजेचेच आहे. तर व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.